नमस्कार मित्रांनो, आज आहे अक्षय तृतीया। आज आपण एक छोटीशी परशुरामाची गोष्ट ऐकणार आहोत। प्राचीन काळी जेव्हा पृथ्वीवर अधर्म आणि अन्याय वाढू लागला होता, तेव्हा देवा विष्णू यांनी धर्मराज रक्षण करण्यासाठी अवतार घेण्याचा निर्णय घेतला। त्यावेळी महान ऋषी जमदग्नी आणि त्यांची पत्नी रेणुका आपल्या आश्रमात साधे आणि पवित्र जीवन जगत होते। अक्षय तृतीयेच्या शुभ दिवशी त्यांच्या घरी एक तेजस्वी पुत्राचा जन्म झाला। त्या बालकाचे नाव राम ठेवण्यात आले, जो पुढे आपल्या परशु कुऱ्हाडमुळे परशुराम म्हणून प्रसिद्ध झाला। लहानपणापासून तो अत्यंत शूर, धर्मनिष्ठ आणि पराक्रमी होता। काळ जसा पुढे गेला तसे तसे पृथ्वीवरील काही क्षत्रिय राजे अहंकारी आणि क्रूर बनले। त्यामध्ये कर्तव्यवीर अर्जुन हा राजा सर्वात शक्तिशाली आणि अन्यायी होता। एकदा तो आपल्या सैन्यासह जमदग्नी ऋषीच्या आश्रमात आला। आश्रमातील कामधेनू गायीचे चमत्कारी शक्ती पाहून त्याला लोभ झाला। राजाने ती गाय जबरदस्तीने नेली आणि विरोध केल्यामुळे जमदग्नी ऋषीचा अपमान केला। काही कथेनुसार त्यांच्या सैनिकांनी ऋषींची हत्या देखील केली। हे समजताच परशुराम अत्यंत संताप्त झाला। आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्यांनी कर्तवीर अर्जुनाचा पराभव करून त्यांचे वध केले। पण त्यांचा क्रोध इतक्यावर थांबला नाही। त्यांनी पृथ्वीवरील अन्यायी क्षत्रियांना 21 वेळी पराभव करून धर्माची पुन्हा स्थापना केली। नंतर परशुरामांनी आपले सर्व विजयी आणि संपत्ती ऋषींना दान करून तपश्चर्येला सुरुवात केली। ते आजही अमर चिरंजीवी मानले जातात आणि धर्मरक्षणासाठी सदैव उपस्थित असतात। परशुरामाची कथा आपल्याला शिकवते की अन्याय कितीही मोठा असला तरी त्याविरुद्ध उभे राहणे आवश्यक आहे। सत्य, धर्म आणि कर्तव्य हे जीवनाचे खरे मूल्य आहे।